PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. फ्रेंड्स, या चॅनलवरच्या सर्व कथा या माझ्या स्वरचित आणि कॉपीराइट ॲक्टमध्ये आहे. कोणी दुसरेच याचं श्रेय घेऊन त्याचा फायदा घेत आहेत असं होऊ नये म्हणून मी माझ्या कथा आता स्वतः प्रसारित करणार आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. नाव आहे तुझं सवे बहरले प्रीत, भाग दुसरा. लेखिका प्राची सोळे. अण्णा, निवांत चहा घ्या, तोपर्यंत मी बागेतली फुले आणते पूजेसाठी. सुमन बागेत आली. सकाळच्या दबात भिजलेली नाजूक फुले बघून तिला प्रसन्न वाटले. मोजकीच आणि पूर्ण फुललेली फुले तिने खुडली व आत देवघरात नेऊन ठेवली. अण्णांनी चहा संपवला आणि देवघरात पूजा करायला गेले. सुमन किचनमध्ये आईला मदत करायला आली. आई, काय मदत हवे सांग, आणि नाश्त्याला काय करते आहेस? लोणी आणि थालीपीठ आहे आज. ते नवीन भाडेकरू येत आहेत ना, त्यांनाही देता येईल. सुमन गप्प बसली. आई, आपल्या लाडोबाला उठून येते, ती म्हणाली. आरवच्या रूममध्ये आली. आरव घोरत पडला होता. पाठीवर हलकेच थाप मारली. आरव, उठ, कॉलेजला जायचे आहे, चल. हो ग ताई, फक्त 5 मिनिटे दे, उठतो, तो म्हणाला. नाही सगळं आवरून ठेवायचं आहे, परत आईला मदत करायची. आपल्याकडे आजपासून नवीन पीजी येत आहेत, तेव्हा उगाच कामांचा पसारा नकोय, ती म्हणाली. आरव हाताची उशी करून तिच्याकडे पाहत होता. असं काय पाहतोय? हो, मीच बोलते हे, पण फक्त कामापुरते. 2 दिवसांनी मी सुद्धा शाळेत शिकवायला जाणार आहे, तेव्हा काहीच प्रॉब्लेम नाही, समजलं, ती म्हणाली. आता उठ भाऊ, अण्णांची पूजा होईल, उगाचच रागवते. नाईलाजाने आरव उठला व बाथरूममध्ये पळाला. उमाताईंचा नाश्ता तयार झाला. आरवचा डब्बा भरला. 7:45 वाजले. चहा नाश्ता करून आरव थोडा वेळ अण्णांशी बोलत बसला. अण्णा, एवढ्या लवकर 8 वाजता का हो बोलवायचे? जर उशिराने आले असते तर? सुमन बाहेर बघत बोलली. अगं, मी 8:30ला निघतो, ते संध्याकाळी परत येईन, तेव्हा त्यांची तुमची जुजबी टोन ओळख केली की बरं ना. आता येतीलच ते इतक्यात, अण्णा म्हणाले. गाडीचा हॉर्न वाजला तसं बोलत बसलेले अण्णा आणि आरव यांनी अंगणात गेटकडे पाहिले. गेटच्या बाहेर मोटार उभी होती. अण्णा उठले व पायरीजवळ आले. अंगणात काम करत असलेल्या शकूने पुढे जाऊन गेट उघडले. मोटारीचा दरवाजा उघडला आणि एक अतिशय देखणा मुलगा बाहेर आला. लाईट आकाशी रंगाचे शर्ट, हात कोपरापर्यंत फोल्ड केलेले, त्यावर नेव्ही ब्लू कलरची कॉटन पॅन्ट, पायात ब्राऊन कलरचे शूज, हातात एक छोटे ब्रीफकेस. मोटार बाहेरूनच गेली. गेटमधून सुहास्य करत विराज जोगळेकरने अंगणात प्रवेश केला. विराज पायऱ्या चढून वर आला. अण्णांना नमस्कार केला. या जोगळेकर, अगदी वेळेवर आलात, वेळेची पक्के आहात, ते म्हणाले. अण्णा, माफ करा यशवंत पंत, 1 मिनिट थांबा, मला अण्णाच म्हणा, सगळे तेच बोलतात. बरं, विराजने स्मित केले. आधी आपण आत जाऊ, इथेच बोलतोय. तिघे आत दिवाणखान्यात आले. जोगळेकर, ओळख करून देतो, हा माझा धाकटा मुलगा आरव, कॉलेजला 1ल्या वर्षाला आहे. ओ ग्रेट, नाईस टू मीट यू आरव. विराजने हात मिळवला. बसा जोगळेकर, मी माझ्या पत्नीची आणि मोठ्या मुलीची ओळख करून देतो. सुमन, अण्णांनी हाक मारली. उमाताई बाहेर आल्या. उमा, हे विराज जोगळेकर, आणि जोगळेकर ही माझी पत्नी उमा साने. विराजने उमाताईंना नमस्कार केला. नमस्कार. उमाताईंना विराज बघता क्षणीच आवडला. अतिशय गोड चेहऱ्याचा विराज मनानेही लाघवी असेल अशी त्यांची खात्री झाली. सुमन कुठे? अण्णांनी विचारले. ती पाणी आणि चहा घेऊन येते. तोच पैंजणांचा छमछम आवाज आला. विराच्या समोर टेबलवर सुमनने पाणी आणि चहाचा कप ठेवला. ती खाली वाकली तशी विराची नजर तिच्याकडे गेली. एक तर आपण स्वप्नात नक्कीच आहोत किंवा कुठली तरी परी समोर येऊन उभी आहे असा त्याला भास झाला. हे असामान्य सौंदर्य तो आयुष्यात प्रथमच पाहत होता. अण्णांनी 2 वेळा हाक मारल्यावर विराजचे स्वप्न तुटले. आहो जोगळेकर, ओळख करून देतो, ही माझी मोठी मुलगी सुमन. सुमनने त्याच्याकडे न पाहताच नमस्कार केला व जाण्यासाठी वळली. बरं जोगळेकर, मी आता शाळेला निघेन.
तुमची वरती राहण्याची उत्तम सोय केली आहे. काही लागले तर विनासंकोच सांगा. माझी पत्नी मुलगी आहे. अण्णा म्हणाले. नाही अण्णा, तशी काही गरज पडणार नाही लगेच, आणि लागलेच तर मी स्वतः खाली येईन. बरं अण्णा, पैसे आता देऊ का भाड्याचे? विचार करतोय 6 महिन्यांचे आगाऊच देतो, विराज म्हणाला. जोगळेकर, अशी घाई करू नका. संध्याकाळी निवांत बोलू की सावकाशी नाही द्या. अण्णा, व्यवहार आहे हा, आणि तो पारदर्शक व वेळेत व्हायला हवा ना, असे माझे बाबा नेहमी म्हणतात. आज संध्याकाळी 3 महिन्याच्या भाड्याचा चेक देतो. कृपया नाही म्हणू नका. बरं, जसं तुम्ही म्हणाल. अण्णांना त्याचा विनयशीलपणा खूप भावला. उमा, मी निघतो. डबा भरला का? बाबा चला, मी पण निघालो कॉलेजला. आरव आपली बॅग घेत म्हणाला. अण्णा आरव गेले. काकू, माझी खोली कुठे आहे? वरच्या मजल्यावर. मी येते दाखवायला. तुम्ही त्रास घेऊ नका, मी जातो. विराज हसून बोलला व आपली छोटी ब्रीफकेस घेऊन पायऱ्या चढू लागला. उमाताईंना विराजचा स्वभाव खूप आवडला. अनोळखी असून किती आपलेपणाने बोलत होता. नम्र आहे तरी त्यांनी मनाशी एक ठरवले होते. सुमनला उगाच त्याला काही देण्यासाठी व त्याच्याशी बोलण्यासाठी आग्रह करायचा नाही. तिचा स्वभाव माहिती, तिला त्रास होईल असे करायचे नाही. विराजने खोलीत प्रवेश केला व मोगऱ्याच्या सुवासाने मन आणि छाती भरून गेली. एका छोट्या टेबलवर पितळेच्या छोट्या कडीवाल्या तपकात मोगऱ्याची टप्पोरी फुले भरून ठेवली होती. विराजला ती खोली खूपच आवडली. एकदम प्रशस्त आणि हवेशीर होती. सूर्यप्रकाशाने उजळलेली. शिवाय पुढे गॅलरी होती. गॅलरीतून पुढचं अंगण आणि रस्ता दिसत होता. बसायला एक लाकडी खुर्ची आणि छोटं टेबल होते. दारावर टकटक झाली. त्याने दार उघडले. दारात शकू होती. काकूंनी नाश्ता करायला येता का विचारलं आहे, ती म्हणाली. येतो 10 मिनिटात. तो बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला. केस विंचरले व दार बंद करून खाली उतरला. दिवाणखान्यात कोणी नव्हते. तो तिथे सोफ्यावर बसला. अंगणातले काही काम संपवून सुमन आत आली. त्याचं लक्ष तिच्याकडे गेले. तो उठून उभा राहिला. ते काकूंनी खाली नाश्ता करायला बोलवले आहे, त्याने लगेच सांगितले. असं का? मी बघते. बहुतेक तिला माहीत नसावं तुम्ही आला आहात ते. एवढं बोलून सुमन आत गेली. चला, ही बोलते तर. तिचा आवाज त्याच्या कानात गुंजत राहिला. उमाताई खाण्याचे पदार्थ घेऊन आल्या. जोगळेकर, तुम्हाला रोज खाली येऊन नाश्ता व दोन्ही वेळचे जेवण करावे लागेल हा. चहावरती खोलीतच पाठवेन, उमाताई बोलल्या. काकू, माझी काही म्हणजे काहीच हरकत नाही. उलट खाली आलो तर एकमेकांशी बोलता येईल. विचारांची देवाणघेवाण होते. जेवताना अण्णा आरवचा सहवास विरंगुळा होईल. आज मी घरीच आहे. माझे बाकीचे सामान येणार आहे. पण तुमच्या आरामाच्या वेळी नाही सांगितले आहे. संध्याकाळी 5 वाजता येईल, विराज म्हणाला. ठीक आहे, काही हरकत नाही, उमाताई बोलल्या. तुम्ही नाश्ता करा, मी चहा आणते. थालीपीठ, चटणी आणि बरोबर काजू घातलेला उपमा होता. उत्कृष्ट चव होती. विराजने सगळं संपवले आणि पाणी प्याला. सुमनने ट्रेमधून चहा आणला. कप टेबलवर ठेवला. जायला वळली तेवढ्यात, तुम्ही नाश्ता केला का? शब्द अचानक कसे ओठावर आले हे विराजला कळलेच नाही. हो, मगाशीच झाला. मग चहा घ्या ना, तो परत बोलला. माझा चहा नाश्ता झालाय आणि सारखा चहा मी पीत नाही. सुमनचा आवाज रागाचा नव्हता की नाराजीचा, पण तो हरवलेला एकाकी वाटत होता. ही मुलगी असेल 23-24 वर्षांची, पण खूप अबोल आहे. एवढ्या सुंदर चेहऱ्यावरती बोलताना साधी रेषही हालत नाही. प्रकरण थोडे वेगळे वाटते. बघूया, कळेल हळूहळू. विराजने चहा संपवला. सुमन कप घेऊन निघाली. मी खोलीत जातोय, थोडा वेळ आराम करेन. तेवढा निरोप काकूंना द्याल का? हो, मी सांगते, ती म्हणाली. खोलीत आल्यावर त्याने सरळ पलंगावर अंग टाकले.
कोकणातलं निसर्ग सौंदर्य बघून तो सुखावून गेला होता. जसं त्याला हवं होतं तसंच घरही मिळाले. मुख्य म्हणजे घरातली माणसे किती प्रेमळ आणि आपलेपणाने करतात. सुमन. गाडी सुमनवर येऊन थांबली. काहीतरी वेगळं आहे या मुलीमध्ये. शिष्ट नाही पण अलिप्त, रागीट नाही पण नाराज, बोलायचा कंटाळा नाही पण संवाद नको असे वाटणारी. बाप रे, एवढा काय आपण तिचा विचार करतोय आणि अशी कितीशी तिची ओळख झाले. काही तासच झाले तिथे येऊन. विराजला मित्रमैत्रिणी खूप होते, जास्त मैत्रिणीच. त्याच्या हसऱ्या खेळकर स्वभावामुळे सगळ्या त्याच्यावर फिदा होत्या. त्यातून दिसायला देखणा, उंचपुरा. त्याच्याबरोबर लग्न करणाऱ्या कितीतरी रांगेत उभ्या होत्या. पण ह्यासाठी तो कधीच आकर्षित झाला नाही. प्रेम, विचार यासाठी त्याची स्वतःची काही मते होती आणि त्याचे आई वडील सतत त्याच्याबरोबर होते. विचारात डोळे कधी पेंगुळले ते त्याला समजलेच नाही. विराज गाढ झोपी गेला. आलेला अनाहूत बोलका आहे, मुख्य म्हणजे आदर ठेवणारा. ठीक आहे, 2 दिवसांनी शाळेत जायचे आहे, मग कुठे बोलणार त्याच्याशी. तिच्या नकळत सुमन तीही त्याचाच विचार करत होती. दारावर खूप साऱ्या थपडा पडल्यावर विराजची झोप उडाली. धडपडत त्याने दार उघडले. दारात शकू उभी होती. काकू जेवायला बोलावत आहेत, शकू बोलली व खाली गेली. त्यांनी घड्याळात पाहिले. बाप रे, 2:30 वाजले. एवढी कशी गाढ झोप लागली. भरभर चूळ भरून कपडे ठीक करून तो खाली आला. दिवाणखान्यात सुमन कसलं तरी पुस्तक वाचत होती. त्याला उतरताना बघून तिने पुस्तक मिटून ठेवले. बसा, मी ताट आणते. काकू कुठे आहेत. ती शेजारच्या वाडीत गेले. आमचे जेवण झाले. तुमची वाट पाहिली. बहुतेक तुम्हाला गाढ झोप लागली असावी म्हणून नाही उठवलं. पण आता 2:30 वाजलेत आणि आई थोडा वेळ दुपारचा आराम करते, सो तुम्हाला उठवावे लागले, सुमन म्हणाली. खरंच खरंच सॉरी. मला एवढी गाढ झोप लागली की कळलंच नाही. माझ्यामुळे तुम्हाला आणि काकूंना त्रास झाला. दिलगिरी व्यक्त करतो. विराज ओशाळला. एवढे काही झाले नाहीये, तुम्ही बसा. मला 5 मिनिटे लागतील कारण जेवण गरम करायचे आहे. बोलून सुमन आत निघून गेली. तिच्या एवढ्या स्पष्ट बोलण्याचे त्याला हसू आले. तो निवांत सोफ्यावर टेकून बसला. ठीक आहे, लागली असेल झोप एवढी. माफी वगैरे मागायची काही आवश्यकता नव्हती. जेवण गरम करताना सुमन अनाहुताचा विचार करत होती. म्हटल्याप्रमाणे ती 5 मिनिटात जेवणाचे ताट घेऊन आली. टीपॉयवर व्यवस्थित ठेवले. ताटात भाजी, आमटी, भात, चपाती, ते चटणी, कोशिंबीर सगळं होते. मुख्य म्हणजे जेवण गरम होते. विराज समाधानाने जेवला व हात धुवून आला. मुखवास तिथे टेबलावर आहे, हवं असेल तर घ्या, ती ताट आत नेत म्हणाली. ओहो थँक्स म्हणत विराजने तिथला मुखवास तोंडात टाकला. क्रमश. मित्रांनो, खूप सॉरी, कारण कथेतली नावं चेंज आहेत आणि मी जी मुख्य आहे तीच नावं घेत आहे, तर त्यामुळे क्षमस्व आणि यापुढे अशी चूक होणार नाही याची ग्वाही देते. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या कथा माझ्या आहेत. तुम्हाला जर कुठे आढळून आल्या तर कृपया प्लीज मला सांगा आणि सपोर्ट करा, कारण माझी कलाकृती ही माझी स्वतःची आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल.